नमस्कार. परवा दिवशी मी कोविड पेशंट बघितला. त्याला चक्कर येत होती 3 दिवसापासून. त्याला असं वाटलं, की मी आज जेवण नाही केलंय, मी आज उपवास केला आहे, मी आज थकलो आहे, मला टेन्शन आहे म्हणून मला चक्कर आली. तर त्यांनी 1-2 डॉक्टरना कन्सल्टेशन्स केले आणि तरी त्याची चक्कर थांबली नाही. जेव्हा तो माझ्याकडे आला, तो म्हणला, "सर, मला ना मानेचा त्रास आहे खूप वर्षापासून आणि मग मला ना मानेमुळे चक्कर येत आहे." कुणीतरी सांगितलं त्याला कानामुळे चक्कर येत आहे. त्यांनी कानाच्या डॉक्टरांना पण दाखवलं. पण मग सगळ्या गोष्टी केल्या तर चक्कर थांबली नाही. तर तो माझ्याकडे आला आणि आम्ही त्याचा मेंदूचा एम-आर-आय करून घेतला. त्याच्यात असं दिसलं, एक मेंदूमध्ये एक छोटा मेंदू प्रकार सेरेबेलम म्हणतात, जो आपला कोऑर्डिनेशन, गेट मेंटेन करायचा प्रयत्न करतो आणि वेस्टिब्युलचं कनेक्शन डायरेक्ट सेरेबेलमशी म्हणजे छोट्या मेंदूशी असतं. म्हणजे तोल यंत्र आणि सेरेबेलम छोटा मेंदू एकमेकांशी जोडला जातो, ज्याप्रमाणे आपली मूव्हमेंट आणि आपले गेट हे मेंटेन केलं जातं. तर त्या पेशंटला मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. मग आम्ही त्यानंतर एम-आर-आय करून निदान झालं त्याचं आणि त्यानंतर रक्त पातळ करायची औषधं आणि काही प्रकारचा व्यायाम हे चालू केला आणि ते चक्कर पूर्णतः बरी झाली. तर प्रत्येक वेळेस ही चक्कर माझी मानेमुळे होत आहे, कानामुळे होत आहे, थंडीमुळे होत आहे, यापेक्षा या मेंदूच्या आजाराबद्दल असलेली जी पूर्ण माहिती घेऊन त्या संदर्भात असलेल्या प्रत्येक तपासण्या ज्यामध्ये एम-आर-आय आहे, सीटी स्कॅन आहे, रक्ताच्या तपासण्या ह्या जर केल्या आणि योग्य निदान केलं, तर मला वाटतं की चक्कर ह्या ज्या सो कॉल्ड फोबिया मनात तयार झालेला आहे, त्याच्यातून बाहेर पडणं आणि पेशंटला निरोगी आयुष्य जगण्यात 100% मदत होते. धन्यवाद.